उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिलेला जबाब आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। तोच म्हणजे त्यांच्या जबाबात वाल्मी कराडच्या दहशतीचं मोठं वास्तव समोर आलंय। विश्वंभर गोल्डेंनी जबाबात नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। बीड जिल्ह्यात वाल्मी कराडची दहशत अजूनही कायम। डीवायएसपी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब। संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब नोंदवण्यात आलाय। दरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबातून वाल्मी कराड आणि त्याच्या गँग संदर्भातली खळबळजनक माहिती समोर आली आहे। कराड जेलमध्ये तरीही त्याची दहशत कायम असल्याचं गोल्डेंनी म्हटलंय। 2014 पासून कराडची बीड जिल्ह्यात दहशत असल्याचं त्यांनी सांगितलं। कराडसह त्याच्या समर्थकांची देखील बीड जिल्ह्यात दहशत असल्याचं गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटलंय। कोर्ट परिसरात कराड समर्थक दादागिरी करतात असा दावाही त्यांनी केला। दगड घेऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो असा जबाब गोल्डेंनी दिलाय। 2014 पासून वाल्मी कराड आणि त्याच्या टोळीची बीड जिल्ह्यात दहशत आहे। वाल्मी कराडला संतोष देशमुख यांच्या खुनात अटक केल्यानंतर न्यायालय परिसरात वाल्मिक समर्थकांनी अक्षरशः हैदोस घातला होता। दारूच्या नशेत असलेल्या वाल्मिक समर्थकांनी पोलिसांसमोरच दहशत पसरवली असा खळबळजनक जबाब एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं SIT समोर दिला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड आणि त्याची गँग जेलची हवा खात आहेत। मात्र जेलमध्ये असतानाही कराड आणि त्याच्या माणसांची जिल्ह्यात दहशत कायम आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड।